पाटणबोरी नायब तहसील कार्यालयावर किसान सभेचा धडक मोर्चा। महाराष्ट्र किसान सभा जिल्हा यवतमाळ यांच्या वतीने किसान सभा जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर गोविंद श्रीराम यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन राज्यव्यापी आंदोलनाला पाठिंबा देत आज दिनांक 2 जून रोजी 3 वाजता किसान सभेचा भव्य मोर्चा पाटणबोरी येथील राम मंदिर येथून निवेदन घेऊन मेन रोडनी नायब तहसीलदार कार्यालयावर धडकला व यावेळी निदर्शने करून विविध मागण्या करण्यात आल्या। यामध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा, शेतकऱ्यांच्या पिकाची झालेली नुकसान भरपाई द्या, वन जमिनीचे पट्टे व गायरान जमिनीचे पट्टे द्या, वन अधिकार कायद्याची अंमलबजावणी करा, वन जमिनीचे पट्टे कोणत्याही 2 पुराव्याच्या आधारावर मंजूर करा, वन जमिनीस करणाऱ्यांना ट्रॅक्टरने मशागत करण्याची परवानगी द्या, पाटणबोरी व परिसरातील वारंवार विद्युतचा लपंडाव होणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून विद्युत जाण्याचे कारण द्या, घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळूचा पुरवठा करा, निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे रखडलेले मानधन त्वरित लाभार्थ्यांना द्या। या मागण्या तलाठी यांच्या मार्फत तहसीलदार यांना निवेदन करते किसान सभा जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर श्रीराम यांनी मार्गदर्शन केले। यावेळी प्रकाश संकरवार, भाऊराव टेकाम, हुसेनाथराम पांडुरंग टेकाम, सुरेखा बिरकुलवार, भीमरावातराम, भीमराव मेश्राम, रजनी मिचकंटीवार, दत्ता नैताम, लक्ष्मणातराम, उद्धवराव मंडपाजी, देवीदास भेंडाळे, पंडित आवारी, देवीदास श्रीराम, मारुती कुंभरे, अमोल शेंद्रे, संदीप सुरपाम, प्रशांत लसंते, गजू वहिले, बापूराव मडावी व शेकडो कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते। मित्रांनो, या देशातील वाईट परिस्थिती आहे। गेल्या 10 वर्षामध्ये शेतकऱ्यासाठी 370 दिवस आंदोलन चाललं। नको ते न भूतो न भविष्यती असं आंदोलन चाललं। मात्र तीळभर या शेतकऱ्याचं केंद्र सरकारी राज्य सरकारी चिंतन मंथन होताना दिसत नाही, अशी वाईट परिस्थिती शेतकऱ्याची आहे। तसंच या देशामध्ये वनजमिनीचा कायदा झाला, 13 डिसेंबर 2005चा कायदा झाला। कायद्याच्या अनुषंगाने अनुसूचित जाती जमाती व इतर पारंपरिक ज्या काही कसणाऱ्या वाहणाऱ्या जमिनी आहेत, जे लाभार्थी आहेत, त्या लाभार्थ्यांना मात्र कायदा होऊ नये त्यांच्या पदरी काही पडलं नाही। अनुसूचित जमाती काही मोजक्याच लोकांना त्यांचे दाव्याचे पट्टे मिळाले, परंतु इतर पारंपरिक जे लोक आहेत, जे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या त्या ठिकाणी राहतात, त्या गैर आदिवासी लोकांचा अजूनही विचार करण्यात आलेला नाही। आदिवासींचा विचार करून काही मोजक्या लोकांना त्यांना पट्टे मिळाले व अजूनही आदिवासी लोक वंचित आहेत। या मोर्चाच्या अनुषंगाने आज या जिल्ह्याच्या किसान सभेच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो की ज्या काही आमच्या दावे नामंजूर झालेले आहेत त्याची फेर तपासणी करून त्या दावा आमचा मंजूर करावा व गैर आदिवासींचा 3 पिढ्याचा जो पुरावा तो ग्राह्य धरून आम्हाला डावलून टाकण्याचा प्रयत्न करत आहे, ज्या अतिक्रमणधारकांना गैर आदिवासींना डावलण्याचा प्रयत्न करत आहेत, तो आमचा पुरावा हे शासनाकडूनच उपलब्ध करून द्यावा। कारण जन्म मृत्यूची नोंद हे शासन स्तरावर मान्य आणि त्याची दखल घेत असून खरोखर 3 पिढ्याचा पुरावा माझा वडील माझा आजोबा हे कुठं जन्मला असेल हे मला माहीत नाही, परंतु जन्ममृत्यूची नोंद घेत असताना सरकारने याची दखल घेऊन सरकारने ते उपलब्ध करून द्यावा आणि कोतवाल बुकाची नक्कल ज्याप्रमाणे असते त्याचप्रमाणे आम्हाला 3 पिढ्याचा दाखला देऊन आमच्या गैर आदिवासी लोकांचा दावा मंजूर करावा किंवा कोणत्याही 2 पुराव्याच्या आधारावर गैर आदिवासींचा जो पुरावा जे दावा आहे तो दावा मंजूर करावा। या मोर्चाच्या अनुषंगाने आम्ही विनंती करतो। बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।